नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत कबीर हा गुंजाला समजावत असतो की तुला तुझ्या पायावरती उभं राहण्यासाठी तू सक्षम हवी आणि आज ना उद्या तुला हे घर सोडून तर जावंच लागणार आहे। त्यावरती गुंजा म्हणत असते की साहेबा तुम्ही कशाला टेन्शन घेताय, मी जाईल की, मी कुठे इथं राहणार आहे कायमची आणि मी माझ्या पायावरती सक्षम आहे। गुंजा ही गोष्ट हसल्यावारी घेत असते आणि ती उठाबशा काढून कबीरला दाखवत असते आणि म्हणत असते की मी आहे माझ्या पायावरती सक्षम, तुम्ही नका काळजी करू, मी आज ना उद्या जेव्हा माझ्यावरती वेळ येईल तेव्हा मी माझ्या ठिकाणी बरोबर ती पोहोचेल। आता कबीर तिथून निघालेला असतो। आता गुंजा इकडे मात्र मनातच म्हणत असते की तुमच्यासोबत एक दिस राहिली काय आणि नाही राहिली काय, आता तुमच्यापासून वेगळं होणं माझ्यासाठी अशक्य आहे। तुमच्यासोबत घातलेला एक एक सण एक एका जिंदगी सारखा आहे मला। आता इकडे दुसरीकडे मधु ही स्वयंपाकघरामध्ये काम करत असते आणि वहिनी तिथे येतात तेव्हा त्यांना फारच राग येतो। त्या म्हणत असतात की कुणाला इतकंही पाठीशी घालू नये। तेव्हा मधु म्हणते की मी कुणालाही पाठीशी घालत नाहीये। मात्र आता वहिनी चिडलेल्या असतात। त्या म्हणत असतात की मला वाटलंच होतं, मृण्मयी काय आता तिचं सून पण स्वीकारणार नाहीये आणि एक तरी जबाबदारी तिने व्यवस्थित पार पाडली का। खरं तर कविता आली होती हे काम करायला, तिला मीच सांगितलं की नको करू म्हणून आणि तिला मी थांबवलं। वहिनी म्हणत असतात की एक मिनिट थांब, मी स्वतः जाते आणि मृण्मयीला खडसावते। तेव्हा मधु म्हणते की नाही नाही तुम्ही थांबा, मीच जाते आणि तिला जाब विचारते। आणि मग आता मधु देखील रागातच तिथून निघालेली असते। मधु आता मृण्मयी आणि कबीरच्या रूमकडे आलेले असते, परंतु तिला आल्या आल्या दिसतं की मृण्मयी आणि कबीर एकमेकांशी भांडत आहेत। मृण्मयी पहिल्यांदा प्रेमामध्ये कबीरला म्हणत असते की सोड ना सगळं, परंतु कबीर मात्र भडकलेला असतो। कबीर म्हणत असतो की एवढं सगळं केल्यानंतर तू मला असं म्हणते, खरं तर ना मला काही कळतच नाही तुझं, तुला अजिबात बायको सारखं राहायला आवडत नाही। मृण्मयी म्हणत असते तू राहतोय का नवऱ्यासारखं। आता त्या दोघांचे वाद सुरू होतात। कबीर आता मृण्मयीवरती चिडलेला असतो। तो म्हणत असतो की सर्वांसमोर तू माझ्यावरती नको ते आरोप लावलेस। मृण्मयी म्हणत असते कबीर सोड ना, सॉरी ना, अरे मी तुला देखील सॉरी म्हणालीये, आता ना मी इथून पुढे गुडगर्ल सारखी वागणार आहे। त्यावरती कबीर म्हणतो की नाही जोक, हा कधीपर्यंत तू असं वागणार आहे, जोपर्यंत गुंजाच्या बाबतीत एखादं नवीन खुसपाट तुला सापडत नाही तोपर्यंत। आता मृण्मयीचं मात्र डोकं ठणकतं। बाहेरून मधु हे सर्व काही ऐकत असते। मृण्मयी आता रागवते आणि दरवाजा लावून पुन्हा आता कबीरशी बोलायला येते। मृण्मयी म्हणत असते की काय प्रॉब्लेम आहे रे तुला, का आपल्या दोघांच्या मध्ये सारखं त्या गुंजाला घेऊन असतो। तेव्हा कबीर म्हणतो की अगं मृण्मयी, अगं मी नाही आणत, तू आणत असते तिला सारखं मध्ये मध्ये। खरं तर ना आजकाल मला फारच टेन्शन यायला लागलं या गोष्टीचं, इकडे आड आणि तिकडे विहीर असं मला झालंय, चल मला उद्या लवकर जायचंय, मी झोपतो। तेव्हा मृण्मयी म्हणते एक मराठीत म्हण आहे, झोपलेल्याला उठवता तरी येतं, परंतु झोपायचं जो सोंग आणत असतो ना त्याला उठवता पण येत नाही। आता कबीर लाईट बंद करतो आणि झोपायला लागतो। तेव्हा मृण्मयी लगेचच लाईट ऑन करते आणि म्हणते अरे कबीर तू माझ्यापासून पळशील रे, पण स्वतःपासून कसा पळशील। तेव्हा कबीर म्हणत असतो की हो मी पळतोय तुझ्यापासून आणि तुझ्या आरोपांपासून, तुझ्या संशयापासून, कारण की मला ही रूम कमी आणि कोर्ट रूम जास्त वाटत। प्रत्येक वेळी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात, म्हणजे आता इथे अशी केस आहे की आरोप सिद्ध झाले तरी जन्मठेप आणि नाही सिद्ध झाले तरी फाशी, अशी वेळ आली आहे आता माझ्यावर। मृण्मयी म्हणते की कबीर तुला माझ्यासोबत राहणं इतकं जुलमाचं वाटायला लागलंय आता। कबीर म्हणत असतो की जुलूम नाही तर मग काय, येता जाता खाता पिता सतत एक्सप्लेनेशन द्यावी लागतात तुला, हे का केलं नाही, ते का केलं नाही, इकडे का गेला होता, कुणाशी बोलत होता आणि बोलतच का होतास, बरं बोलत नसलो तर फक्त ऐकतच का होतास, काही लिमिट आहेत की नाही, मला अक्षरशः धाप लागते तुझ्याशी बोलताना। बरं तुझी अपेक्षा अशी आहे की प्रत्येक स्पष्टीकरणाच्या शेवटी तुला गुंजा असायला हवी। माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींचं कारण गुंजा नाहीये, मला पण एक प्रोफेशनल लाईफ आहे आणि मी सिन्सिअर आहे त्याबाबत, मन लावून जीव तोडून काम करतो, कधी कळणार ग तुला, इतकं गडूळ करून ठेवलंयस ना वातावरण, आता माझ्या आईचा सुद्धा विश्वास उरला नाही माझ्यावर। तेव्हा मृण्मयी म्हणते की एक मिनिट मला अजिबात सांगू नको हे तुझं कुराळ, इनफॅक्ट मी तुला जे सॉरी बोलायला आले होते ना ते आत्तूच्या सांगण्यावरून, नाहीतर मला हौस नाहीये स्वतःवरती असे आरोप लावून घेण्याची आणि स्वतःला मूर्खात काढण्याची। तेव्हा कबीर म्हणतो की कुणाची हिंमत आहे तुला मूर्खात काढण्याची, मला वाट लावून नाही घ्यायची आहे, आधीच जी वाट लावली आहे ना ती खूप आहे। मृण्मयी म्हणते की ऐक, जसं वाटतं तसं मी वागणार, पण मग कुणाची वाट लागतीये का कुणाला धाप लागतीये, आय डोंट केअर। आता मधु हे सर्व काही बाहेरून ऐकत असते। आता मधु म्हणत असते की मृण्मयीला इतकं समजावून देखील काही फायदा झाला नाही, आता मलाच काहीतरी ठोस पाऊल उचलावं लागेल। आता इकडे दुसरीकडे सकाळी सकाळी गुंजा घर झाडत असते आणि तिचं गाणे म्हणत असते। तेवढ्यातच पेपरवाला येतो आणि पेपर फेकून तिथून निघून जातो। आता गुंजाला मात्र फारच राग येतो, कारण की तो पेपर गुंजाला लागलेला असतो। गुंजा म्हणत असते काय रे येड्या,
तुला अक्कल नाहीये का? अरे माणसावरती सकाळी सकाळी पेपर फेकून गेलास? असं ती आता ओरडत असते. तेवढ्यातच मधू तिथे येते आणि मधू म्हणत असते की काय सकाळी सकाळी ओरडते? तेव्हा गुंजा खूप शांतपणे उत्तर देते की तो जो पेपरवाला आला होता ना, त्याने अंगावरती पेपर फेकला. मधू मात्र आता गुंजावरती ओरडते आणि तिला जरा खडसावते. आता गुंजा मात्र इकडे मनातच विचार करत असते की देवा डोंगरोबा, ही नक्की कशाची सुरुवात आहे? दुसरीकडे कबीर गच्चीवरती सकाळी सकाळी एक्सरसाइज करत असतो. आता मधू तिथे येते आणि मधू म्हणत असते की काही ठरवले की नाही, आज दुसरा दिवस आहे. कबीर म्हणत असतो की काय ठरवणार, अगं तिचं अजून शिक्षण बाकी आहे आणि आता ती तिच्या पायावरती उभी असल्याशिवाय आपण तिला कसं काय घराच्या बाहेर पाठवणार? तेव्हा मधू म्हणत असते की तुला निर्णय तर घ्यावाच लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 18 वय झाल्यानंतर माणसाला मतदानाचा अधिकार देखील येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आता नोकरी चालून आली आहे. त्या पेपरमध्ये एक जाहिरात बघितली होती, हे बघ, त्या किराणा स्टोअर रूम मध्ये नोकरीची संधी आहे आणि 15,000 रुपये दरमहा पेमेंट देखील आहे आणि शिक्षणाची कोणतीही अट देखील नाहीये. तेव्हा गुंजा इथेच काम करेल. कबीर म्हणत असतो की अगं आई, पहिल्यांदा परीक्षा तर होऊ दे तिची. तेव्हा मात्र मधू काय ऐकत नाही. मधू त्याच्यावरती खूपच वादविवाद करत असते. कबीर म्हणत असतो, आई अगं हा फुल टाइम जॉब आहे आणि ती अभ्यास कधी करणार, मग परीक्षेत पास कशी होणार? मात्र मधू कोणताही एकही शब्द ऐकायला तयार नसते. गुंजा तिथेच काम करणार आणि तिने आतापर्यंत आपल्या घरामध्ये इतके दिवस काम केले, त्याचा देखील हिशोब चुकता करू आपण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य घडवता घडवता स्वतःचा संसार तुटणार नाही हे मात्र विसरू नको. आणि असं म्हणून मधू रागानेच तिथून निघून जाते. आता इकडे खाली किचन मध्ये गुंजा आणि रेशीम दोघीही एकमेकांशी गप्पा मारत असतात. ऍक्च्युअली रेशीम ही खूप दिवसानंतर किचन मध्ये काम करण्यासाठी आलेली असते. गुंजा विचारते की तुम्ही आज इकडे वाट कशी चुकलात? तेव्हा रेशीम म्हणते की अगं काय ग, तुला असं काय वाटतं की मी कधी काम करत नाही? ऍक्च्युअली तू आल्यापासून ना किचन मध्ये गर्दी असते, त्यामुळे मी इकडे येत नाही. तेव्हा दोघी आता हसायला लागतात. तेवढ्यातच मधू तिथे येते आणि रागातच विचारते की मृण्मयी कुठे आहे? तेव्हा रेशीम सांगते की अगं मी तिला उठवायला गेली होती परंतु ती झोपलेली होती. तेव्हा मात्र मधू म्हणते की अगं मग तिला उठवायचं ना. तेव्हा रेशीम म्हणते अगं पण ती झोपलेली होती ना, मग मी नाही उठवलं. तेव्हा मधू म्हणत असते की मी कविताला देखील सांगितलं होतं परंतु रेशीम म्हणते की अगं तिला घाई होती ना म्हणून ती गेली. तेव्हा मग मधू म्हणते की मग मला सांगायला यायचं ना. तेव्हा मात्र मधू आता खूपच जास्त रागातच बोलत असते की ठीक आहे थांब, मी मृण्मयीला घेऊन येते. का बरं इथं नाही येते? तेव्हा मात्र गुंजा म्हणत असते की अहो मी ते यायच्या आधी ना त्यांच्याच मध्ये गेले होते आणि त्या आता आंघोळीला गेल्या आणि त्यांना आंघोळीला खूपच वेळ लागतो ना. तेव्हा मधू मात्र म्हणत असते तुला विचारलं होतं का मी तिला किती वेळ लागतो म्हणून? तुला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे फक्त, बाकीच्या गोष्टी नाही घुसमोटा याच्यामध्ये मनाने. आणि आता मधू ही गुंजावरती फारच चिडलेली असते. गुंजाला मात्र काही कळत नसतं. आता मधू तिथून निघून गेल्यानंतर गुंजा रेशीमला विचारते की मी चपात्या करू की नको करू? तेव्हा रेशीम म्हणते की तू असं कर, तू फक्त पीठ मळ, तू फक्त भाजी शिजव, भाजीला फोडणी दे, बाकी काम राहू दे तू तसंच. आता मृण्मयीच्या रूम मध्ये मधू ही आलेली असते आणि आल्यानंतर बघते तर काय, मृण्मयीचं खूपच आरामात आवरायचं काम सुरू असतं. आल्या मृण्मयी म्हणत असते की काय हो आई एवढ्या सकाळी सकाळी? तेव्हा मधू म्हणत असते की सकाळहून 3 तास झाले आणि तू आत्ताशी उठलीये आणि काय ग, मी तुला सांगितलं होतं तू तेच केलं ना, पुन्हा भांडलीस ना कबरशी? तेव्हा मृण्मयी म्हणते की हो भांडले, कारण की तो वागतोच तसा. तेव्हा मधू म्हणत असते की असं करून नाही जमत, अशाने संसार टिकत नाही आणि सून पण आण जरा तुझ्यामध्ये. तेव्हा मृण्मयी म्हणते की कबीर मध्ये जर नवरा पण दिसलं ना तर मी लगेचच सून पण माझ्यामध्ये आणेल. आणि बोलणं मृण्मयीच्या तोंडून ऐकून मधूला फारच राग येतो आणि ती रागातच तिथून निघून जाते. आणि मित्रांनो आजचा एपिसोड इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मधू ही आता मृण्मयीला म्हणत असते नवऱ्यावरती जर प्रेम करायचं असेल आणि त्याच्यावरती जर ताबा ठेवायचा असेल तर घरच्या बाईचा घरातल्या स्वयंपाकघरावरती ताबा असायला हवा. आणि आता गुंजा तिथे आधी स्वयंपाक करत असते. तिच्या हातातून मधू लाटणं ओढते आणि मृण्मयीकडे करते. मधू म्हणत असते की आजपासून तू तुझ्या घराचा ताबा घे. आता कबीर दरवाजातच आलेला असतो आणि त्याने सुद्धा हे सर्व काही बघितलेलं असतं. मृण्मयीला मात्र फारच आनंद झालेला असतो. परंतु आता मृण्मयी ही जबाबदारी खरंच पार पाडेल का हे बघायला खूपच मजा येणार आहे. तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.